मित्रांनो आपण इथे जेवण्यासाठी थांबलोय अरेबियन ब्रिज आणि इकडे हॉटेलच्याच जवळ बघा कसा व्ह्यू आहे. इकडनं रिव्हर जाते मस्त. आता तरी लोक सांगतात इकडे की ह्या वर्षी असं एवढा जसा दरवर्षी पडतो तसा पाऊस नाही पडलेला आहे, त्यामुळे पाणी वगैरे कमी आहे जरा सगळीकडेच. भूक एकदम डेंजर लागलेली आहे. सकाळी फक्त आपण चहा आणि बिस्किटच खाल्लं होतं. रेस्टॉरंटमधनं खूपच भारी व्ह्यू आहे. इकडं साईडलाच रिव्हर आहे. हा व्ह्यू नको व्ह्यू पा असं इकडे जेवण करून तिकडनं पाणी जातं एकदम फ्लोमध्ये. मेनू कार्ड मित्रांनो आपलं जेवण झालंय. आता पाऊस सुरू झालाय इथं. चला मग आता निघायचं आपल्याला. मुन्नार जायचंय आपल्याला आता अजून. मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्ण टीकवूडचं प्लांटेशन केलं गेलेलं आहे. मित्रांनो आता आम्ही आलो होतो मुन्नारसाठी. मुन्नारकडे जाताना गाठ लागला. सगळं प्लांटेशन केलेलं आहे. एकदम बेस्ट बेस्ट प्लांटेशन आहे. कॉफी अँड टीकूड दोन्ही पण लावलेले आहे. वॉटर व्ह्यू आणि थोडा पाऊस पण चालू आहे. एकदम बेस्ट व्ह्यू, बेस्ट सिनरी यू कॅन सी. व्हिडिओ पाहिला कोण होतं माझ्यासोबत गाडीचं पलट नाही हायड्रोप्लेनिंग कसं होतं. मी होतो. पाणी राहतं म्हणजे खाली अशी फेकते ना ती गाडी. नाही घाण फेकते माहिती ग्रिप निघून जाते. ग्रिप निघून जाते. मित्रांनो आपण पेरियार नॅशनल पार्कला आलो होतो. तर बोटिंग वगैरे आणि टायगर जंगल सफारी वगैरे त्यासाठी आलो होतो. बोटिंगचा सीन झाला इथं. बोटिंग बंद झाली आता सध्या. आणि जंगल सफारी पण झाली नसते आपल्या टाईममध्ये. इथे येऊन काही फायदा झाला नाही. आता आपण परत निघतोय. तू रिव्हर्सच घे, त्याला जाऊ दे पलीकडून. मग ऐक मग हा रिव्हर्स सरळ. ते म्हणले जर लक्की असला तर तरच तुम्हाला प्राणी दिसायला बघते ना ॲनिमल्स. आता नका थांबू चल. थांबत नाही रे. अंगावर घालतो मध्ये आलं ते अंगावर घालणार रे. मी तर डायरेक्ट मुन्नार बोलत होतो. काही नव्हता बोलत. तू बोलतच तू बोलतच नव्हता. मी माझं ओपिनियन दिलं तो मुन्नार रे, इथं नाही थांबायचं. हे माझ्या पाहिजे टायगर म्हणजे ठीक आहे. हा नाही तर डायरेक्ट चल म्हणतो. आता ओपिनियन दिलं. असं मी म्हणतो हायर भारी नाही नाही तर हा तरी म्हणायचं. हे मेन आहे म्हणे. हे मेन हा आहे. बी म्हणाला, नाही बी म्हणाला. हा ना. बोल काही तोंडातून एक शब्द काढ ना आणि हसू राहिलं. पुण्याला पोहोचवा मला. तुम्हाला जे करायचं ते करा. बघ लगे आता आता रडायला लागला. गाडी उडवली काय का लगे माहिती. रडायला लागला. थोडीफार मजा घेतली का लगे तर आता आपला इथला प्लॅन कॅन्सल झालाय ना. आपण जातोय मुन्नारला. सो गाईज आपली गाडी इथं डेंजर स्लोपवर फसून गेली. गाडी स्लोपवर फसून गेली आहे. आपण मी डेंजर भिजलोय. निघेल रे एवढं काही नाही. पण आम्ही पावसामुळे थांबलो थोडं. तिथं थांबली होती. तिथं त्या स्लोपवरून कशी तरी चढवली इथपर्यंत. हा ना गाडी बरं झालं पटकन टाकली हँड. हा मग जाते ना लगेच. न्यान्या यही तो बाद में याद आएगा. इथं नाही वरती स्लोप चढला का मग तिथून करता येईल आपल्याला. इकडे प्रवीण इकडे गाडी जरी इकडून दाबून आणली अशी मागं पुढे करून होऊन जाईल. होऊन जाईल. घेतली ना तुला काय माहिती नाही ना. जेव्हा तिचे टायर फिरले ना मग तिथंच सटकते. गाडी चांगली इथपर्यंत येईल. हा तेच पर्यंत आरामात वळते इथं माहिती का. तिकडे नको रिवर्स नाही. जादा ताण पडेल. अरे मग तशी लय रिस्की नाही. तशी आपण गाडी वळू तिकडे राहील. अरे तिकडे दगड कसं लावायचे आपण.
आम्हाला तिकडचं पण ओके वाटतंय काहीतरी नाही तिकडचं पण बरोबर आहे फक्त थोडी वर आली पाहिजे. मग काय कर अशी इथं इथं दाबायची इथं एकदम. दाबन, मग मध्ये काय नाही होत, तिथं होऊन जाईल. घातली कशी घातली ना एकदम बरोबर होईल. तुम्ही माय ऐका सर्व चालू एकदम एक्झॅक्ट फिटिंग बसलं पाहिजे एकदम. इकडे येऊ द्या. अरे होती रे हा तुम्ही टाकला फक्त थोडी इतकं पूर्ण हे सगळे टाकले भाई सगळे टाकलं. हा ठीक आहे चालू. गाईज व्लॉगिंग बंद, ढकला चालू. कशी करणार तू कशी करणार आहे इकडे घेऊ थोडी त्याचा पुढे घे रिवर्स मारू. रिवर्स कुठं इकडे मारणार इकडं. ठीक आहे रिवर्स नाही जात ऐका मग. अबे पागल इकडे मार रिवर्स आपोआप जाते ना लावडे चावी हो नाही ड्रायव्हिंग देऊन टाक हा? ते करू शकता गुड ड्रायव्हर. पहिले विचारतात ना हाऊ विल यू टेक, कसं घ्या. How will you take? Here the upside. Where there? Okay. You take reverse. करो Window down. ए सगळे मागे Window down. Window down. ते गाडीला एकदा हँडल लावायला बघा रे. Clutch plate it is smelling. It is hot. Okay. So It's not so yeah. ए हाय वळू राहिला. बाटली बल्ल गेला काय गाडी घेऊन. हाय रे एक जणांनी बसायला पाहिलं होतं रे. चांगले माणसं आहेत रे इकडं. पण प्रत्येक जागेवर फाटती माहिती का. मी म्हटलं किती लांब पर्यंत आणून राहिला का. हा नाही इतकं उंच कोण आणतो म्हणलं. नाही रे त्याला माहित होतं इथून वळायचं म्हणून थांबलाच हेल्प करायला रे. पूर्ण खालीपर्यंत घेऊन घ्या. अरे वातावरण लय भारी रे. गाईज इकडे घे माझ्याकडं. गाईज पुरी. यही तो बाद में याद आएगा. अरे भाऊ माय अशी फाटली होती म्हणलं आता गेली गाडी माग. नाही रे दगड लागली होती, हँडब्रेक वर राहत होती. पण मी म्हंटल काढायची कशी ते. क्लच प्लेटचा काय वास येत होता नाही ना. रस्ते नीट बघ रे. अरे आणि पण ते जाऊ दे वर घेतानी प्रवीण कडून स्टेअरिंग इकडे तिकडे झाली त्याचं. मल्ल्याला मिळले मुन्नार. गलती हो गया इधर से आ गए. प्लेन रोड से चलो भाई. माझं मन म्हटलं चला बसा आता. सो कुलदीप हाऊ वॉज द एक्सपिरियन्स. वेरी थ्रिलिंग रे. फाटून हातात आली. थँक्स थँक्यू थँक्यू व्हेरी मच. सेल्फी कॅर व्हिडिओ आहे ना भाई. सेवियर. सेवियर भाई. थँक्स. मॅन गाइस गुड मॅन. या This is hilly area. Accident. Small car. मित्रांनो परत गाडी बंद पडली आहे कारण ह्यावेळेस पेट्रोल संपलंय. काय आज सगळे प्रॉब्लेमच चालू आहे आपल्यासोबत. पहिले तिथं स्लोपवर गाडी बंद पडली, आता पेट्रोल संपलंय. ऑटोमध्ये ज्ञानेश्वर वगैरे ऑटोमध्ये गेले. हा ऑटो एका माणसाने आपल्याला हेल्प करण्यासाठी पाठवला. हा बोल ना. पाऊस पडतोय का? हा पाऊस पडतोय. आणि तो काय रिक्षा लिंकावर पैसे घेतले? अरे बाबा ते 2 माणसं गेले बघ स्कूटीवर. ते एक बाईन एक माणूस. त्यांना आपण सांगितलं पेट्रोल संपलंय असं तसं. ते बोलले की ऑटो येईल, ऑटोला हात करा वगैरे असं बोलले ना ते. म्हणून मग त्यांनी पुढे गेल्यावर ते ऑटोवाल्याला इकडे पाठवलं की त्या माणसांना नाही का पेट्रोल पंपवर जायचं हेल्प करायला. मग त्यांनी तो इकडे आला ना त्याच्या ऑटो स्टँडवरून आपल्याला हे देण्यासाठी. कळलं का. त्याच्यामुळे तो बोलला की मला इकडे यावं लागलं त्याच्यामुळे 40 रुपये द्या. बरोबर आहे ना भाई. तो बी आला इकडे जाते काय 40 रुपयांनी काय फरक पडतोय. येत नाही कोण नाही. हा आणि जर आपल्याला तो ऑटोवाला भेटलाच नसता तर. हेल्पफुल आहे रे इकडचे लोक थोडे. आता हे लवकर आले पाहिजे ज्ञानेन ते. याला एक तर उशीर झालाय कुलदीप आपल्याला माहिती का. अजून 30 जायचंय ना. लागायला लागले तर सगळीकडून लागायला लागतं. त्यामध्ये भावा ना मी काय विचार केला. काय म्हटलं गाड्या आता नाही का जर नाही झालं ना इथं कुठं कोपऱ्याला लावू इथं झोपू. मग काय येडा आहे का असं कुठं बी जावं लावून झोपायला नसतं जमत. इथं झोपूच नाही शकत. जिथं झोपच नाही येणार. इथं जर आलं कोणी काय करायचं. आली रे आली. आपलीच आहे का. आपली एवढ्या स्पीडनी नसती गेली. इथे येऊन स्लो केली असते तिने. पेट्रोलचं इंडिकेशन का नाही रे. पेट्रोल किती राहिलंय काय दिसत नाही. नुसतं सीएनजीचं इंडिकेशन आहे. पेट्रोलचं खोल. हे कापायला
तर मित्रांनो 4 लिटर पेट्रोल ओतल्यावर गाडी चालू झाली, हाल झाले. असं वाटलं ना, मला माहिती का मी काय इमॅजिन केलं, मला वाटलं आता नाही का लागलेली अंधारात भाषा कळत नाही लोकांची, काही कळत नाही, त्याच्यामध्ये आम्ही मध्ये फसलेलो आहे. आणि त्याच्यानंतर पेट्रोल टाकून पण गाडी चालवत नाही, कळत पण नाही गाडीमध्ये प्रॉब्लेम काय आहे. लय सीन होता म्हटलं. आणि गाडी नाही का थांबा तुम्हाला सांगतो कोणती रे, एर्टिगा पेट्रोलचं सांगत नाही इतकी, असं गाडी एर्टिगा पेट्रोलचं सांगत नाही किती रेंज सांगितली पाहिजे माहिती का, टाटा वाला कुछ बताओ सुजुकी को. हा की रेंज सांगता किती पेट्रोल आहे किती नाही, पुढच्या माणूस फसता तुमच्यामुळं. आम्ही त्याच्यामुळे फसलो. आमची आणि कुलदीपला मनोजला पण पाठवलं. एक बार लेजेंड ने कहा था वही याद आ गया मेरे को, थोड़े के लिए. दोन जणांना पुढे पाठवलं. कुलदीपला मनोजला इकडे मेकॅनिक शोधायसाठी पुढे पाठवलं. तेवढ्यात गाडी चालू झाली. भावनो मला नाही का तेव्हा गाडीत खालीवर होती ना, मला तिथं पण मी घाबरलो नाही. खालीवर तिथं फसली हे झालं होतं. आणि मी तेव्हा गाडी बंद पडली तेव्हा पण घाबरलो नाही. पण जेव्हा गाडी पेट्रोल टाकल्यानंतर इतका टायमानंतर पण चालू होत नाही ना, त्याच्यानंतर माही फाटली भावानं. सध्या आपलं डेस्टिनेशन 30 किलोमीटरवर आहे, पण आता कोणाची इच्छा नाही पुढे जायची. आज आपला स्टे इथंच आहे. सगळे थकलेले. ही कोणती सिटी, कोणतं गाव आहे? भेटला का किती मध्ये 2 कशी पार्किंग कालपेक्षा चांगलंच आहे ना. तू बस ना आतमध्ये. पार्किंग सांग ना. घे ना तिकडे, नको बसव, थांब तिथं. थांब गाडी सांग फक्त. मित्रांनो देवाच्या कृपेने आपण आलोय सेफली इथं. जिथं डेस्टिनेशन होतं तिथं तर नाही पोहोचलो, थांबलोय कुठतरी ऍटलीस्ट सेफ जागेवर आहे. हो ना, खूप रिस्की दिवस गेला आजचा दिवस इतका भयानक गेलेला आहे ना, एकदम आठवण राहील म्हणजे नाही का. तो आपण तिकडे झाला होता एकदा, रात्री गाडी बंद पडली होती, पेट्रोल भेटत नव्हतं. ती तरी कमी नाईट होती, आज त्याला नाईट होती ना, आज फोर व्हीलर होती. वेगळ्या स्टेटमध्ये होतो आपण, इथं लोकांची लँग्वेज कळत नाही, काय कळत नाही. कोणत्या नाईटला आपला झालं असं? ते रे आपण नव्हतं गेलो का, ते मध्ये घातला नाही सरवलं तर. आपण त्यांना काय माहिती. ठीक आहे, ते तर नॉर्मल होतं, पण हे तर लई खतरनाक मला होता. आता याच्या पुढे कोण बोलणार नाही, गाडीमध्ये एवढंच भरापुढे CNG टाको असं तसं हे ते. ज्ञानेचा अंदाज नाही चुकत. यात काय झालं गाईच, ते स्लोपवर थोडा सीन झाला म्हणून ज्ञानेश्वरचा अंदाज चुकला. ज्ञानेश्वर म्हणला होता पेट्रोल टिकणारे म्हणजे टिकणारे, टिकलं पेट्रोल गावाच्या अलीकडे बघा. मित्रांनो आपलं जेवण झालंय आता रात्रीचं. तर जेवणाचा खूपच प्रॉब्लेम आहे. रात्री एक तर सगळं काही लवकर बंद व्हायला लागतं, त्यांच्याकडे ऑप्शन्स पण नसता. 1-2 भाज्या असतात फक्त, पण फिक्स ते कुर्मा वगैरे फिक्स असतं आणि मंचुरियन. तरी आम्ही 2-3 हॉटेल फिरलो, नंतर शेवटी एका हॉटेलला होते थोडे 4-5 ऑप्शन्स, मग जेवलो तिथं. हो आपा हेच आहे ना, कुठं चालले मित्रांनो. आज इथं स्टे आहे आपला. कालपेक्षा खूपच चांगली रूम आहे. कालची एवढी थर्ड क्लास रूम होती, तुम्हाला दाखवली पण नाही त्याच्यामुळंच. घ्या झोपून मग आता.